न्यू स्टाईल मंगळसूत्र आज आपल्याला बनवायचं आहे। हे लॉंग मंगळसूत्र आहे आणि त्यासाठी इथे आपण पेंडंट घेतलेला आहे। इथे आपण गोल्डन बीड्स घेतलेले आहेत। हे मोठ्या साईजचे बीड्स आहेत। इकडे आपण काळे मणी घेतलेले आहेत आणि हे काळे मणी पण खूप मोठ्या साईजचे आहेत। याला मुंगळा मणी पण म्हणतात आणि हे पण पाहू शकता मोठे मोठे आहेत। आता इथे आपण पेंडंट मध्ये दोरा ऍडजस्ट करून घेणार आहोत। तर 4 पदरी दोरा घेतलेला आहे। एक गोल्डन बीड्स घ्यायचा आहे आणि हा आपल्याला सरळ असा सुई मधून काढून घ्यायचा आहे या प्रकारे। आता हा सरळ काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला जी दुसरी सुई आहे ती पण अशी सरळ काढून घ्यायची आहे या प्रकारे। इकडे बघू शकता। आता आपल्याला एका सुईमध्ये 3 काळे मणी टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला दुसऱ्या सुईमध्ये 2 काळे मणी टाकायचे आहेत। यामध्ये काही मणी छोटे आहेत, काही मणी मोठे आहेत, छोटे मोठे मणी आहेत। आता 2 टाकून घेतलेले आहेत या प्रकारे। इकडे आपण 2 मणी टाकून घेतलेले आहेत आणि इकडे आपण 3 काळे मणी टाकलेले आहेत। आता जिथे आपण 3 काळे मणी टाकलेले आहेत त्यामधल्या पुढच्या काळ्या मण्यातून आपल्याला सुई ही दुसरी सुई खालच्या साईडने ओढून घ्यायची आहे या। आता तुम्ही बघू शकता की डिझाइन किती सुंदर वाटत आहे। गोल्डन मणी टाकायचा आहे, नंतर आपल्याला एक काळा मणी टाकायचा आहे आणि नंतर आपल्याला एक गोल्डन मणी टाकायचा आहे। तर या प्रकारे आपण टाकून घेतलेला आहे। आता इकडच्या सुईमध्ये आपल्याला इकडच्या सुईमध्ये गोल्डन मणी आणि एक काळा मणी आपण टाकून घेतलेला आहे या प्रकारे। आता सरळ ओढून घेऊया। आता इकडे आपण 2 गोल्डन मणी टाकलेले आहेत। त्यामधला एक मणी आपल्याला असा घ्यायचा आहे आणि त्यामधून आपल्याला दुसरी सुई ही ओढून काढायची आहे खालच्या साईडने। आता बघू शकता डिझाइन खूप सुंदर वाटत आहे। सुईमध्ये 3 काळे मणी टाकलेले आहेत आणि इकडच्या सुईमध्ये आपण 2च काळे मणी टाकलेले आहेत। आता जिथे आपण 3 टाकलेले आहेत तिथला एक काळा मणी आपल्याला घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने आपल्याला सुई ही ओढून काढायची आहे। तर आपण इकडे परत एक गोल्डन मणी, एक काळा मणी आणि परत एक गोल्डन मणी टाकून घेतलेला आहे। आता दुसऱ्या सुईमध्ये आपल्याला एक गोल्डन मणी आणि काळा मणी टाकून घ्यायचा आहे या प्रकारे। आता इथे आपण हा जो गोल्डन मणी दिसत आहे त्यामधून सुई ही ओढून घेणार आहोत। तर बघू, एक गोल्डन बीड्स घ्यायचा आहे, त्यानंतर एक ब्लॅक बीड्स घ्यायचा आहे आणि परत एक आपल्याला इथे गोल्डन बीड्स घ्यायचा आहे। सरळ असे सुई ओढून घ्यायची आहे या प्रकारे। आता इकडे दुसऱ्या सुईमध्ये आपल्याला एक गोल्डन बीड्स घ्यायचा आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला एक काळा बीड्स घ्यायचा आहे। ओढून घेऊयात। मध्ये पाहिलेला आहे साऊथ इंडियन मंगळसूत्र आणि ठुशीमध्ये गोल्डन ठुशी, ब्लॅक ठुशी, अशा भरपूर साऱ्या ठुशीच्या आपण डिझाइन घेतलेल्या आहेत। सिंपल मंगळसूत्रापासून खूप सारे मंगळसूत्र आपण बनवलेले आहेत। काचेचा ताजमहाल कसा बनवायचा तेही आपण या चॅनल मध्ये पाहिलेलं आहे। तुम्ही माझ्या या स्वाती कलाकुसर चॅनलला एकदा भेट द्या। राष्ट्रीयन ठुशी, महाराष्ट्रीयन दागिने पण भरपूर आपण घेतलेले आहेत।
खूप साऱ्या पेंटिंग पण आपण घेतलेल्या आहेत. जान्हवी मंगळसूत्र भरपूर बनवलेले आहेत आणि खूप सोप्या प्रकारे हे कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बघू शकता की आपण किती मोठं असं बनवून घेतलेलं आहे आणि हे खूप छान असं दिसत आहे. बघू शकता. तर हे आपल्याला लॉंग बनवायचं आहे, आणखीन हे लॉंग करायचं आहे. आपण 4 पदरी दोरा हा घेतलेला आहे आणि इथे पेंडंट मध्ये आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे हे ऍडजस्ट करून घेतलेला आहे दोऱ्याला. आता एक मणी टाकायचा आहे. तर एक गोल्डन मणी टाकलेला आहे आणि आपल्याला आता 3 इथे काळे मणी टाकून घ्यायचे आहेत लगेच या प्रकारे. आता इकडे आपल्याला 2 काळे मणी टाकायचे आहेत या सुईमध्ये 2 या प्रकारे. आता जिथे आपण 3 मणी टाकलेले आहेत तिथला एक मणी घ्यायचा आहे आणि त्यामधून आपल्याला सुई ही काढायची आहे. लगेचच आपल्याला हा दुसरा पदर हा बनवून घ्यायचा आहे. आता आपल्याला एक गोल्डन मणी टाकायचा आहे, त्यानंतर आपल्याला एक काळा मणी टाकायचा आहे आणि एक गोल्डन मणी टाकायचा आहे या प्रकारे. आता हे आपण सरळ असं ओढून घेणार आहोत. तर इथे आता जिथे आपण 2 गोल्डन मणी घेतलेले आहेत त्यामधून आपल्याला ही दुसरी सुई ही ओढून काढायची आहे. परत आपली डिझाईन ही तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण तुम्ही बघू शकता ही डिझाईन परत बनवून घेतलेली आहे. आता हे आपण पूर्ण बनवून घेऊया या प्रकारे. पूर्ण बनवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता की आपलं मंगळसूत्र हे पूर्ण झालेलं आहे. हे नवीन स्टाईलचं मंगळसूत्र